तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर त्या भरती संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील जी पदे आहे, तर ती एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह 3रा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचखाडी ठाणे येथे खालील पदासाठी त्या त्या संवर्गाच्या समोर दर्शवलेल्या दिनांकास थेट मुलाखतीसाठी इथं उपस्थित राहायचं आहे. तर उमेदवारांनी सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये स्वसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत आणि शैक्षणिक पात्रता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराची जिथं मुलाखत घेण्यात येईल. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरची जे पद आहे ती आहे स्त्रीरोग तज्ञ. तर याच्या इथं 20 जागा आहेत आणि इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS, MD किंवा DNB, OBGY तुम्हाला इथं लागेल आणि यासाठी जी तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ती 1,10,000 मिळणार आहे. त्यानंतर याच पदासाठी जी दुसरी पात्रता आहे तर ती आहे MBBS, DGO आणि यासाठी जी वेतन आहे तर ती इथं 85,000 मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतरचे पद आहे बालरोग तज्ञ. तर याच्या इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी पात्रता आहे तर ती इथं MBBS, MD पेडिट्रिक तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 1,10,000 मिळणार आहे आणि याच पदासाठी जी दुसरी पात्रता आहे तर ती इथं MBBS, DCH तुम्हाला लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 85,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे शल्यचिकित्सक. तर याच्या इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी पात्रता तुम्हाला लागणार आहे तर ती इथं MBBS, MS तुम्हाला लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 1,10,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन. तर याच्या इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS, MD मेडिसिन तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 1,10,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे भूलतज्ञ. तर याच्या इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS, MD एनेस्थेसिया लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 1,10,000 मिळणार आहे. त्यानंतर याच पदासाठी जी दुसरी पात्रता आहे तर ती इथं MBBS, DA तुम्हाला लागेल आणि वेतन इथं 85,000 मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतरचे पद आहे नेत्रशल्य चिकित्सक. तर याच्या इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS, MD ऑप्थोमेलॉजिस्ट तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला 1,10,000 मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी दुसरी पात्रता आहे तर ती इथं MBBS, DOMS तुम्हाला लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 85,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी. तर याच्या इथं 12 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला MBBS लागेल आणि महाराष्ट्र कौन्सिलकडील तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 75,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे परिचारिका किंवा स्टाफ नर्स. तर याच्या इथं 100 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं 12वी उत्तीर्ण लागणार आहे. तर तुम्हाला GNM कोर्स लागेल. त्यानंतर BSc नर्सिंग असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य राहील. त्यानंतर तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि यासाठी जी तुम्हाला वेतन आहे ती इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रसाविका. तर याच्या इथं 100 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तिथं 10वी उत्तीर्ण लागेल आणि तुम्हाला इथं ANM कोर्स लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 18,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बायोमेडिकल इंजिनियर. तर याची इथं 1 जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण लागेल बायोमेडिकल विषयात. त्यानंतर तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिओथेरपिस्ट. तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं फिजिओथेरपी या विषयात पदवी लागेल. त्यानंतर पदव्युत्तर पदवी असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि तुम्हाला इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डायटेशियन. तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृहविज्ञान शाखेतील पदवी लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ॲक्युपेनल थेरपिस्ट. तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची BOTH पदवी लागेल. इथं कामाचा अनुभव लागेल तुम्हाला 3 वर्षाचा आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्पीच थेरपिस्ट. तर याच्या इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी लागेल आणि तुम्हाला इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल आणि यासाठी जे तुम्हाला वेतन आहे ते इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ नर्स. तर याची इथं 1 जागा आहे. तर या पदासाठी तुम्हाला मिडवाईफरी डिप्लोमा लागेल. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी लागेल आणि इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला आणि या पदासाठी तुम्हाला 25,000 वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर. तर याच्या इथं 3 जागा आहेत
आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं BSc लागेल आणि इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल तुम्हाला आणि जे वेतन आहे ते इथं 25,000 मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतरचे पद आहे सायकियाट्रिक काउन्सिलर, तर याची इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि यासाठी जे तुम्हाला वेतन आहे ते इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, तर याची इथं 3 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदवी लागेल MSW. त्यानंतर तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि यासाठी तुम्हाला 25,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकियाट्रिक सोशल वर्कर, तर याच्या इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSW पदवी लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, तर याच्या इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी लागेल किंवा ट्रान्सफॉर्मेशन मेडिसिन और ब्लड बँक टेक्नॉलॉजी आफ्टर 10+2 विथ 1 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे औषध निर्माण अधीक्षक, तर याच्या इथं 8 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला B.Pharm लागेल. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे दंत हायजिनिस्ट, तर याची इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन इथं 25,000 मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतरचे पद आहे CSSD सहाय्यक, तर याची इथं 3 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागेल. त्यानंतर CDSD मधील पदविका लागेल तुम्हाला आणि 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे इलेक्ट्रिशियन, तर याच्या इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं संबंधित विषयात इथं ITI लागेल आणि तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेप्युटी लायब्रेरियन, तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला ग्रंथालय शास्त्राची पदवी लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लायब्ररी असिस्टंट, तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेची पदवी लागेल. त्यानंतर LIB किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य राहील आणि यासाठी तुम्हाला कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि वेतन तुम्हाला 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे क्युरेस्ट ऑफ म्युझियम, तर याची इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला BSc ची पदवी लागेल. त्यानंतर म्युझिओलॉजी विषयात पदवी असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य राहील आणि तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि वेतन तुम्हाला 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आरोग्य निरीक्षक, तर याच्या इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी लागेल. त्यानंतर आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या विषयातील पदविका लागेल आणि तुम्हाला कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि यासाठी तुम्हाला 25,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आर्टिस्ट, तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला फाईन आर्ट्सची पदवी लागेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची आणि कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फोटोग्राफर, तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला कला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा कोरल ड्रॉ व फोटोशॉप कोर्स उत्तीर्ण असणे तुम्हाला इथं आवश्यक आहे आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. तर ही पदांची संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर वरील पदांसाठी ज्या मुलाखती आहे ते इथं दर्शवलेल्या आहेत. तर वरील जी सर्व पदे आहे त्यांच्यासाठी ज्या मुलाखती होणार आहे तर त्याची इथं माहिती दिलेली आहे. तर उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदासमोर दर्शवलेल्या दिनांकास इथं मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे. तर इथं पदाचे नाव आहे, त्यानंतर इथं मुलाखतीचा दिनांक आहे. तर बायोमेडिकल इंजिनियर, तसेच फिजिओथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, तसेच सायकियाट्रिक काउन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकियाट्रिक सोशल वर्कर, तर यांची मुलाखत इथं 26/2/2024 ला होणार आहे. त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर, दंत हायजिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, डेप्युटी लायब्रेरियन, लायब्रेरियन असिस्टंट, क्युरेट ऑफ म्युझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर, तर यांची मुलाखत इथं 27/2/2024 ला होणार आहे. त्यानंतर बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, भूलतज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, औषध निर्माण अधिकारी, CSSD सहाय्यक, तर यांची जी मुलाखत आहे ती 28/2/2024 ला इथं होणार आहे. त्यानंतर स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांची जी मुलाखत आहे ती 29/2/2024 ला होणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षे आहे. तर गट ड वर्ग वगळता इतर सर्व पदांकरिता संगणक हाताळणी जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे MSc IT चे किंवा कम्प्युटर कोर्सचे.
तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.